मनोज जरांगे यांच्या दबावतंत्रानंतर ओबीसी समाज देखील आता सक्रिय झालेला आहे। जनजागृती असेल, सभा असेल, मेळावे असेल, या माध्यमातून ओबीसी समाजाने मैदानात उतरण्याची तयारी केली आहे। याच विषयावर बोलण्याकरता आपल्यासोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबनराव तायवाडे आहे। तुम्ही सभा घेताय, मेळावे घेताय, कुठे कुठे सभा मेळाव्यांचं आयोजन केलं? नाही, आता 31 तारखेपासून नागपूर जिल्ह्यातील प्रत्येक गावात, प्रत्येक खेड्यात, तालुका स्तरावर जाऊन आम्हाला संविधानिक अधिकाराचं रक्षण करण्याकरता प्रत्येक ओबीसीनी सज्ज राहावं ही मांडणी करण्याकरता राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सर्व पदाधिकारी नागपूर जिल्ह्यामध्ये फिरणार आहे। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सतत काम सुरू आहे आणि 7 फेब्रुवारीला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये फार मोठ्या मोर्चाचं आयोजन SC ST आणि ओबीसी मिळून केलेलं आहे। 3 तारखेला नगरला सभा आहे आणि बाकी जिल्ह्यामध्ये सुद्धा आता या 1-2 दिवसामध्ये त्यांची प्रक्रिया सुरू होईल आणि मोठ्या प्रमाणामध्ये जनजागृती करून समजा आपल्याला सरकारने दिलेला शब्द फिरवते आहे असं ज्या दिवशी लक्षात येईल त्या दिवशी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील ओबीसी बाहेर पडून मुंबईकडे कूच करेल आणि आपल्या स्वतःच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करेल। त्याची पूर्वतयारी सुरू केली असं म्हणायचं? नक्कीच पूर्वतयारी आहे। प्रत्येक जिल्ह्यातील आमचे जे पदाधिकारी आहे किंवा ओबीसी समाजाचे जे विविध संघटनांचे पदाधिकारी आहे, कार्यकर्ते आहे, ते सर्व सभा घेऊन लोकांमध्ये जनजागृती करण्याचं काम सातत्याने करते आहे आणि हे शेवटपर्यंत सातत्याने सुरू राहील। ज्या दिवशी शंका येईल, आज आम्ही याच्याकरता शांत आहो की सरकारने 29 सप्टेंबरला आम्हा सर्व ओबीसी संघटनांना, ओबीसी समाजाला जो शब्द दिला होता की कुठल्याही परिस्थितीत मराठा समाजास ओबीसीच्या आरक्षणातनं आरक्षण देणार नाही, सरसकट कुटुंबांचे प्रमाणपत्र देणार नाही व त्यांचे ओबीसीकरण करणार नाही, या भूमिकेवर आणि आमच्याकडे लिखित आहे, या भूमिकेवर सरकार आजही ठाम आहे। वारंवार मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथराव शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार, इतरही सर्व मंत्री वारंवार सांगतात आहेत आणि तेच बोलतो की आम्ही मराठा समाजाला आरक्षण देण्याकरता कटिबद्ध आहोत, परंतु ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता ओबीसीमधनं आम्ही आरक्षण देणार नाही। काल क्युरिटी पिटिशन पण ऐकली गेली, त्याचा निर्णय येणं बाकी आहे किंवा मागासवर्ग आयोगाचे सर्वेक्षणाचं काम सुरू झालं आहे। असं असताना मनोज जरांगे यांची मुंबईकडे जी कूच आहे ती कायम आहे। नाही, आता कसं तो त्यांना विचार करायचा आहे। मी वारंवार सांगत असतो की आंदोलनकर्ते आणि सरकार यांच्यामध्ये संवाद असायला पाहिजे आणि संवादातून मध्यबिंदू काढावा लागत असतो। 2 पावलं आंदोलनकर्त्याला मागं यावं लागते, 2 पावलं सरकारला मागं जावं लागते, पण सरकारला निर्णय घेताना जो काही निर्णय सरकार घेणार आहे तो संविधानाच्या कक्षेमध्ये बसणारा असला पाहिजे, न्यायालयाच्या कक्षेमध्ये बसणारा असला पाहिजे। याच्यापूर्वीसुद्धा 2दा आरक्षण मराठा समाजाला दिलेलं आहे सरकारने, परंतु पहिल्यांदा तर हायकोर्टानेच फेटाळलं, दुसऱ्यांदा पुन्हा दिलं, ते हायकोर्टाने कायम केलं, परंतु सर्वोच्च न्यायालयाने फेटाळलं। सरकार आपल्या तऱ्हेने प्रयत्न करत आहे। सरकार मी म्हटल्यामुळे हे मला लिहून द्या तसं सरकार देऊ शकत नाही, प्रत्येक प्रक्रिया करायला वेळ लागत असतो। तुम्ही म्हणता की आधी पण 2 वेळा आरक्षण दिलं पण ते फेटाळलं गेलं न्यायालयामध्ये। आता जर का मागासवर्ग आयोग सर्वेक्षण करत असेल आणि 31 जानेवारी त्यांनी डेडलाईन ठेवली असेल तर कुठेतरी परत त्या चुका होऊ नये यासाठी कुठेतरी त्यांनी स्वतःच वेळ वाढवून घ्यायला पाहिजे आणि सविस्तर आणि सखोल सर्वेक्षण करायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? नाही, हे सरकारने 1.25 लाख कर्मचारी लावून सर्वेक्षण सुरू केलेलं आहे। सर्वेक्षणामध्ये आता सर्वेक्षण सुरू असताना काही ठिकाणी तांत्रिक अडचणी येतील की येतील, वेळेचे हात होईलच याची गॅरंटी सरकार प्रयत्न करते आणि सर्वेक्षण झाल्यानंतर त्याचं टॅब्युलेशन होईल, म्हणजे रिपोर्ट बाहेर येईल, अहवाल तयार होईल आणि तो अहवाल आल्यानंतरच सरकार योग्य तो निर्णय घेऊ शकेल। जर पॉझिटिव्ह असला तर जसं याच्या आधी आरक्षण दिलं होतं त्याप्रमाणे देण्याचा प्रयत्न होईल किंवा कसं करायचं याच्याकरता 3 सर्वोच्च म्हणजे उच्च न्यायालयाची माझ्या न्यायमूर्तीची सल्लागार समिती सरकारने नेमलेली आहे। 4कडून सल्ला घेत आहे आणि वारंवार ते सांगतात की मराठा समाजाला आरक्षण देण्याकरता आम्ही कटिबद्ध आहोत। अशा परिस्थितीमध्ये सरकारला साथ देणं हे आंदोलनकर्त्यांचं कर्तव्य असते। सरकार काल ज्या प्रकारे आपल्याला पुणे जिल्ह्यामध्ये गर्दी पाहायला मिळाली आणि अवघ्या 2 दिवसामध्ये 26 जानेवारीला ते मुंबईमध्ये पोहोचणार आहे, तर एक कुठेतरी जाणीवपूर्वक हा दबाव तयार करण्याचा देखील एक प्रयत्न दिसतो का तुम्हाला जरांगे यांच्या माध्यमातून?
नाही, ते आंदोलनाचं एक तंत्र आहे. आंदोलनाचे जे वेगवेगळे तंत्र असतात त्याच्यातलं ते एक तंत्र आहे. त्या तंत्राचा ते वापर करते आहे. करावं, माझ्या त्यांना शुभेच्छा मी तर वारंवार सांगतो. परंतु हे करत असताना सरकार काय करू शकते आणि काय नाही करू शकत, कुठल्या गोष्टीकरता वेळ सरकारला पाहिजे, याचा विचार आंदोलनकर्त्यांनी करायला पाहिजे. हीच माझं म्हणणं राहील. आपण बघू शकतो की राष्ट्रीय ओबीसी महासंघाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे की ते मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या विरोधामध्ये नाही, त्यांचं ते समर्थनच करत आलेलं आहे, आजही करताय आणि भविष्यातही करणार आहे. मात्र जर का राज्य सरकारने ओबीसी समाजाला जो शब्द दिला होता तो जर का शब्द फिरवला तर ओबीसी समाज देखील मैदानात उतरण्याच्या तयारीमध्ये आहे. आणि त्यासाठी जनजागृती असेल, मेळावे असेल किंवा सभांच्या माध्यमातून पूर्वतयारी सुरू झालेली आहे. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.